फडणवीसांच्या हातात ठाकरेंच्या आमदाराचा हात आहे। सुनील प्रभू आणि देवेंद्र फडणवीस यांचं विधिमंडळाच्या आवारात हस्तांदोलन झालेलं आहे। अरे प्रभूंना फक्त आत घेऊन जात आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हस्तांदोलनानंतर देवेंद्र फडणवीसांनी अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। तर विधान भवन परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुनील प्रभू यांनी हे हस्तांदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर मिश्किल प्रतिक्रियाही दिली आहे। सर हो साईड अरे बाबा हातात घेऊन चाललोय ना सर हो साईड अरे बाबा हातात घेऊन चाललोय ना सर हो साईड अरे बाबा हातात घेऊन चाललोय ना सर तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या नेत्यांनी अनेकदा भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली, मात्र आज विधान भवनाच्या परिसरामध्ये काहीसं वेगळं दृश्य बघायला मिळालं। सुनील प्रभू आणि देवेंद्र फडणवीस हे हस्तांदोलन करताना दिसले। प्राची अगदी बरोबर आहे। जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडली होती तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या बाबतीत दोषी धरलं होतं। मात्र वर्षभरानंतर आता या सगळ्या आमदारांची नाराजी हळूहळू दूर होते आणि भाजपचे आमदार ठाकरेगडाचे आमदार सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांच्या सोबत दिसू लागले। काल विधानभवनामध्ये संजय शिरसाट आणि सुनील प्रभू यांच्या दरम्यान सुद्धा जी चर्चा झाली याची सुद्धा प्रामुख्याने चर्चा होती। यापूर्वी नारायण राणे यांनी सुद्धा याबाबत विधान केलं होतं की उभाटा गटाचे पुरोहित आमदार सुद्धा लवकरच शिंदेसोबत आणि भाजपसोबत येतील, त्यातच कदाचित हा एक भाग असावा। आणि आज सुनील प्रभू हे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत एंट्री करताना दिसून आले। अर्थात फडणवीसांनी यावर निश्चितपणे टिप्पणी केली की मी फक्त त्यांना आत घेऊन जातोय, याचा दुसरा अर्थ कृपया काढू नका। मात्र विधान भवनामध्ये आणि एकंदर राजकारणामध्ये आता या एंट्रीची सोबत केलेल्या एंट्रीची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता सुनील प्रभू यांच्याबद्दल सुद्धा आता काही चर्चा केल्या जाते। या अनेक आमदारांची नावं ही अशाच प्रकारच्या प्रकरणामध्ये जोडली गेली होती। त्यामुळे आता उबाटा गटाचे आणखी आमदार भाजप आणि माहितीच्या संपर्कात असा प्रश्न प्रामुख्याने विचारला। नक्कीच धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।